शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही जर समजा शरद पवारांचं, मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं, शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप एक जात झाली. कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे. फक्त काय महाराष्ट्रात नाही, देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. तर मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फासवणी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला नाही आणि करणार नाही. मणिपूरचा भूमिका ही ते प्रश्न वेगळा होता. हातभाराचा प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं इलेक्शन आहे तर सुधारण्याचं इलेक्शन आहे. ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र चांगली गोष्ट आहे. त्याची कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो. मलाही लोकांनी आढळलं, मलाही निवेदन दिलं. असं हे फारच करतात, मला निवेदन द्या, मला आजवा.